आता बातमी आहे सांगलीतून। सांगली जिल्ह्यात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे वारणा आणि कृष्णा नदीला पाणी पातळी जी आहे त्यांची वाढत आहे। सांगलीच्या बंधाऱ्यावर पाणी वाहू लागलेलं आहे, तर बंधाऱ्याच्या ठिकाणी धबधब्याचं स्वरूप आल्यानं तरुण तरुणी जी आहे ती सेल्फी काढण्यासाठी धाव घेत आहेत। मात्र याला आवर घालण्यासाठी प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। कसबे डिग्रज आणि मौजे डिग्रजला जोडणारा हा कृष्णा नदीवरील बंधारा आहे। आपण पाहू शकतो आता सध्या हा बंधाऱ्यावरून पाणी जायला सुरुवात झालेली आहे। कृष्णा नदीला जो सततधार पाऊस सुरू असल्यामुळं या ठिकाणी आपण पाहू शकता की पाणी बंधाऱ्याच्या वरून चाललेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर या बंधाऱ्यावरून अनेक मुलं तरुण या ठिकाणी येत आहेत आणि सेल्फी काढत आहेत, स्वतःचा जीव धोक्यात घालून आपला फोटो काढत आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकतो कृष्णा नदीच्या कडेला मौजे डिग्रज साईडला सुद्धा अनेक तरुण तरुणी या ठिकाणी फोटो काढत आहेत आणि आपला जीव धोक्यात घालत आहेत। या संदर्भात कसबे मौजे डिग्रजचे इथले स्थानिक ग्रामस्थ आहेत सुनील फराटे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आम्हाला सांगा तुमचं काय मागणी आहे आणि कशामुळं हे पाणी आता ओव्हरफ्लो वाढायला लागलेलं आहे? पाटबंधारे विभागानं दुर्लक्ष केल्यामुळं पाणी अचानक वाढले आणि बर्गे न काढल्यामुळे पाणी अचानक वाढले आणि ते पाणी आता मौजे डिग्रज कसबे डिग्रज जोडणाऱ्या बंधाऱ्यावरून पडत आहे। अडचण अशी आहे की याच्यावरून बऱ्याच दुचाकी वगैरे जात असतात, मुलं वगैरे जात असतात, बाहेरगावची लोकं या बंधाऱ्यावर येऊन सेल्फी वगैरे काढत असतात, त्यामुळं त्यांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे। त्याबाबत स्थानिक प्रशासन व इतर विभागाचंही याकडे दुर्लक्ष होत आहे आणि प्रशासनाने कोणाचा जीव जाऊ नये म्हणून जोपर्यंत बंधाऱ्यावरून पाणी वाहतं आहे तोपर्यंत वाहतुकीस मज्जाव करावा, त्यांचा कायमस्वरूपी माणूस इथं नियुक्त करावा। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली।